कालचा दिवस साधाच होता, पण शेवटी जे झालं हे तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्येच पाहायला मिळेल, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आजपासून श्रावण चालू होत आहे, तर आम्ही कालच मनसोक्त चिकन खाऊन घेतलं, पण कालची संध्याकाळ फक्त चिकन पुरती नव्हती. तर चला तर मग सुरुवात करूया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर कालची इव्हिनिंगचं दृश्य तुम्ही पाहू शकता. अशा रम्य वातावरणाने इव्हिनिंग चालू झाली होती आणि इकडे तुम्ही बघू शकता परीचं उद्योग चालू होता आणि परी ते मातीचा खेळ चालू होता. किती आनंदात तिची मस्ती चालू आहे बघू शकता आणि व्ह्यू खूपच छान होता काल इव्हिनिंगला. त्याच्यानंतर माझं थोडं वॉकिंग चालू असतं या टायमाला इव्हिनिंगला, सो माझं वॉकिंग चालू आहे आणि परीचा तिकडं कार्यक्रम चालूच होता. सो माझे वॉकिंग झाल्यानंतर मी खाली गेले तर साहेबांनी मला चिकन आणून दिलं होतं. आता उद्यापासून श्रावण चालू होत आहे म्हटल्यास आज म्हटलं चिकन करून घ्यावं, त्यासाठी माझी तयारी चालू होती. तर पहिल्यांदा दूध वगैरे तापून घेतलं, चहा करायचा होता मला. त्यानंतर मग चिकन मॅरिनेट करायला ठेवलं हळद आणि मीठ लावून. त्यात तुम्ही थोडासा लिंबाचा रस पण टाकू शकता. इकडे चहा माझा रेडी होता. सो इव्हिनिंगच्या वातावरणात चहा प्यायला खूपच मज्जा येते. तो वरती टेरेसवरती जाऊन मी चहाचा आनंद घेत आहे. तर त्यानंतर परीचं तुम्ही इकडे उद्योग बघा कसं तिनं सगळ्या भिंतीवरती पेंट करून ठेवलं आहे. त्याच्यानंतर एवढी तिनं कार्यक्रम केला होता, ड्रेस वगैरे खूपच घाण झाला होता, त्याच्यामुळे मग तिचं मी आवरायला घेतलं. त्याच्यानंतर केसांना त्याच्या मी एवढे क्लिपा वगैरे मागवले आहे, तरी पण ती एवढी केस घेऊन डोळ्यावर अशीच फिरत असते. तुमची पण लेकरं असेच करतात का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिचं आवरण वगैरे झाल्यानंतर मग तिने इकडे घरातच खेळायला चालू केलं होतं. त्यानंतर म्हटली मम्मा मला दूध आणि हॉर्लिक्स दे प्यायला. जास्त ती दूध पिण्यात इंटरेस्ट घेत नाही, त्याच्यामुळे तिला थोडंसंच दूध आणि त्यात हॉर्लिक्स मिक्स करून दिलं. आणि त्याच्यानंतर ती काय सांगते बघा. काय होतं दूध पिल्यावर? होय, दूध पिल्यावरती स्ट्रॉंग होतं अशी सांगत होती ती. त्यानंतर इव्हिनिंग तुम्ही बघू शकता अजून एकदा व्यू रस्त्यावरची गर्दी वगैरे थोडीशी कमी झाली होती. त्याच्यानंतर म्हटलं आपल्या डेलीचं काम करायला घेऊया. कपड्यांच्या वगैरे मी घड्या इकडे घालून घेतल्या. त्याच्यानंतर मग साहेबांनी चिकन आणून दिलं होतं. त्याच्यासोबतच कोथिंबीर बघा तुम्ही किती आणून दिले. एवढ्या कोथिंबीरीचं काय करायचं. त्याच्यानंतर आज थोडं वेगळ्या स्टाईलनं चिकन करायचं होतं. दरवेळी मी शिजवून मसाला वगैरे टाकून करत होते, ह्यावेळेला मसाला सगळा एकत्र घालून त्यातच चिकन शिजवायचं ठरवलं होतं. त्यासाठी मी फक्त कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट करायची ठरवली आणि कोथिंबीर. माझी इकडं तयारी चालू झाली. तेल वगैरे घेतलं, त्यात खडे मसाले वगैरे टाकून घेतली, नंतर कांदा जिरेपूड टाकून घेतली, नंतर मग टोमॅटो टाकलं. टोमॅटो टाकल्यानंतर धनेपूड जिरेपूड, त्यानंतर गरम मसाला आणि चिकन मसाला आणि आपली जी घरची चटणी आहे ती टाकली आणि ते सर्व मग टाकून घेतलं. त्यात मग कोथिंबीर पण ॲड केली आणि शेवटी जे मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं ते घेतलं आणि मग त्यात टाकलं. त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि कुकर लावून देऊन दिला. कुकरची एकच शिट्टी झाकून घेतली मी. त्याच्यानंतर चिकन खूप छान शिजलं होतं इकडे आणि टेस्ट पण खूपच छान लागत होती. तुम्ही इकडे टेक्स्चर वगैरे बघू शकता. आणि फायनल आपलं ताट इकडं रेडी आहे. एक ऑमलेट आणि त्याच्यासोबत चिकनची तर्री, आलेला रस्सा आणि रोटी वगैरे लिंबू वगैरे पिळून खूपच छान लागतं. सो आजची अशी आमची इव्हिनिंग होती. तो कसा वाटला व्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट इकडे 11 वाजत आले आहेत. त्यानंतरचा तुम्ही हा रात्रीचा एकदम व्ह्यू पाहू शकता. सो व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा.